आज सेम आमच्या समोर पिक्चरचा सीन झाला। दोन गाड्याचं ओव्हरटॅक चालू होतं, एका गाडीने ओव्हरटॅक केला आणि पुढे लावली गाडी आणि बिल्डर निघला रॉड घेऊन बाहेर आणि पाठीमागच्या गाडीचा डायरेक्ट काच फोडून टाकला होऊ दे ना। आता हा सीन कुठं घडला चला तुम्हाला सांगतो। जय महाराष्ट्र भावांनो, मी तुमचा लाडका मंकाय भावा। तर माईमध्ये पेट्रोल भरून पेट्रोल पंपच्या बाहेर येत होतो, पुढेच भाऊ ऍक्सिडेंट झाला आणि ते पण कपिलला म्हटलं भाऊ गाडी आरामशीर चालव, जहान आहे तर जहान आहे। तर आज आम्ही दोघं चाललोय कपिलच्या आई बाबा जवळ। आता कशासाठी चाललो ते पुढे तुम्हाला दिसणारच आहे। आज आम्ही निघालो होतो हवेने, आज शॉर्टकट मारायचं नाही म्हटलं भाऊ। शिक्रापूरच्या जवळपास पोहोचलो की लागली आम्हाला ट्रॉफिक, त्याला पार केला आणि तिथून निघालो आम्ही कोरेगावकडे। रस्त्यातच भाऊची टोपी पडली, मग तिला घ्यायला आम्ही वापस गेलो। तेवढ्यातच काका टोपी उचलू राहिले होते। राहू द्या ना म्हणलं, काका गरीबाची कायले घेता। कपिल भाऊला म्हणलं आता टोपी फिट बांध, ती जर पडली तर आता तुला फेकतो म्हणलं तिच्या संग। त्यानंतर आम्ही पोहोचलो भीमा कोरेगाव जवळ। पहिले तर भीमा नदीचं दर्शन घेतलं, त्यानंतर आम्ही गेलो शौर्यस्तंभ बघायला। खूप दिवसाची इच्छा होती शौर्यस्तंभ बघायची, आज फायनली ती इच्छा पूर्ण झाली। आणि हो, 1 जानेवारी जवळच येत आहे, त्या दिवशी मी पुन्हा येणार आणि 1 जानेवारीचा तुम्हाला माहोल दाखवणार। अजून आम्हाला खूप दूर जायचं होतं, मग माईला घेतला आणि आम्ही निघालो थेऊरकड। रस्त्यात आम्हाला केसनंदन गाव लागते आणि डोंगरामध्ये आई जोगेश्वरीचं मंदिर होतं। चल म्हणलं बाबा दर्शन घेऊ। आम्ही आई जोगेश्वरीचं दर्शन घेतले आणि परत निघालो थेऊरकड। त्यानंतर आम्ही थेऊर मध्ये पोहोचलो, थेऊर मधून निघालो आम्ही लोणी काळभोरकड। त्यानंतर एका सिग्नल वरती थांबलो, समोर पोलीसवाले काका होते, आमचं धगधग करू राहिलं। भाऊ पकडलं तर काही खरं नाही म्हणलं आपलं, पण कसं तरी निघलो रे भाऊ आम्ही। त्यानंतर पोहोचलो आम्ही लोणी काळभोर मध्ये, इथून सरळ गेलो आम्ही मामाच्या घरी। मग कपिलने आपल्या बंगल्याचा दरवाजा खोलला आणि काढला आपलं सोन्यासारखे तांदूळ। आम्ही एवढ्या दूर फक्त तांदूळ घ्यायला आलतो रे भाऊ, नान करा पण मग काय भावाचा नाही करायचा। घरी कोणीच नव्हतं, सर्वजण ऊस तोडायला गेलते। मग आम्ही तांदूळ घेतले आणि निघलो वापस। मग काय भावा, हे रस्त्याने येताना आपल्याला पिक्चरचा सीन दिसला। मग आजच्यासाठी एवढंच भाव ना, तोपर्यंत मग काय भावा।